शांती. आज 28/6/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजून आत्म्यासोबत बोला, तर फुलातून सुगंध येत राहील. देह अभिमानाचा दुर्गंध निघून जाईल. प्रश्न आहे, स्वतःचा सुगंध चारी बाजूला पसरवणारे खरे फुलं किंवा परवाने कोण आहेत? उत्तर, खरे फूल तेच आहेत जे अनेकांना स्वतःसारखे सुगंधित फूल बनवतील. श्रीमतावर चालून क्षमावर जळून मरणाऱ्या म्हणजे पूर्णपणे अर्पण जाणाऱ्या, जिवंतपणी मरणाऱ्या खऱ्या परवान्यांचा किंवा अशा फुलांचा सुगंध स्वतःच चारी बाजूला पसरतो. गीत आहे, महफिल में जल उठी क्षमा परवाने के लिए, म्हणजे महफिलमध्ये क्षमा परवान्यासाठी जळाली. ओम शांती. परवान्यांनी गीत ऐकले. परवाने म्हणा किंवा फूल म्हणा, गोष्ट एकच आहे. मुलं समजतात की आपण खरंच परवाने बनलो आहोत का फक्त फेरी मारून निघून जातो आणि क्षमाला म्हणजे बाबांना विसरून जातो. प्रत्येकाला स्वतःच्या मनाला विचारायचे आहे की आपण फुलांसारखे किती बनलो आहोत आणि ज्ञानाचा सुगंध पसरवतो का? स्वतःसारखे किती फुलं बनवले आहेत? हे तर मुलं जाणतात की बाबा ज्ञानाचे सागर आहेत. त्यांचा किती सुगंध आहे? जी चांगली फुलं किंवा परवाने आहेत त्यांचा चांगला सुगंध येईल. ते नेहमी खुश राहतील. दुसऱ्यांना पण स्वतःसारखे फूल बनवतील. फूल नाही तर कमीत कमी कळी बनवतील. पूर्ण परवाने ते आहेत जे जिवंतपणी मरतात म्हणजे मरजीवा बनतात, बळी चढतात किंवा ईश्वरीय संतान बनतात. कोणी सावकार गरिबाच्या मुलाला दत्तक घेतात, तर मुलाला त्या सावकाराच्या सानिध्यामध्ये आल्यावर आई वडिलांच्या रूपात त्यांची आठवण येत राहील आणि गरिबाची आठवण विसरून जाईल. ते जाणतात की आपले आई वडील गरीब आहेत, परंतु आठवण सावकार आई वडिलांची करतील ज्यांच्यामुळे धनाची प्राप्ती होते. साधू संन्यासी इत्यादी आहेत, ते मुक्तिधाममध्ये जाण्यासाठी साधना करतात, सर्व मुक्तीसाठी पुरुषार्थ करतात, परंतु मुक्तीचा अर्थ कोणीही समजत नाहीत. काही जण म्हणतात की ज्योती ज्योत समावून जाणार आणि काही जण म्हणतात की पार निर्वाण जाणार. निर्वाण धाममध्ये जाण्याला ज्योतीमध्ये समावणे किंवा ज्योतीमध्ये मिळून जाणे असे म्हटले जात नाही. तुम्ही समजता, आपण दूर देशाचे रहिवासी आहोत. ह्या खराब दुनियेमध्ये राहून काय करणार? मुलांना समजावले जाते, जेव्हा कोणाला भेटता तर हे समजावून सांगा की हे पूर्वनियोजित नाटक आहे. सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग आणि मग संगमयुग आहे. हे पण समजावले आहे की सतयुगानंतर त्रेताचा संगम होतो. ते युग फिरतात आणि हे कल्प फिरत राहते. जसे मनुष्य समजतात की बाबा प्रत्येक युगामध्ये येतात, परंतु बाबा म्हणतात जेव्हा सर्वजण तमोप्रधान बनतात, कलियुगाचा शेवट असतो, त्या कल्पाच्या संगम युगातच मी येतो. युग पूर्ण होतात तर कला कमी होतात. हे तर जेव्हा पूर्ण ग्रहण लागते तेव्हाच मी येतो. मी प्रत्येक युगामध्ये येत नाही, हे बाबाच समजावून सांगतात. परवान्यांमध्ये पण क्रमवारीने आहेत. कोणी जळून मरतात तर कोणी फक्त फेरी मारून निघून जातात. श्रीमताप्रमाणे तुम्हीच चालू शकता. जर कुठे पण श्रीमतावर चालले नाही तर माया त्रास देत राहील. श्रीमताचे खूप गायन आहे. श्रीमद भगवत गीता म्हटले जाते. ग्रंथ तर नंतर बसून ज्यांनी बनवले त्यावेळी त्यांची बुद्धी रजो असल्यामुळे त्यांनी समजले की कृष्ण द्वापरमध्ये आला. बाबा म्हणतात, मी तेव्हा येतो
जेव्हा आदि सनातन देवी देवता धर्म प्रायः लोप होतो म्हणजे नाहीसा होतो. बाकी सर्व धर्म असतात, असे नाही की देवता धर्माचे लोक गायब होतात. असे काही होत नाही, परंतु ते हे विसरतात की आपण देवी देवता धर्माचे होतो. आपला धर्म हिंदू असे म्हणवून घेतात. हे पण विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. जेव्हा विसरतात तेव्हाच तर मी येऊन देवता धर्माची स्थापना करणार. हे एकच पिता येऊन दुःखधामापासून सुखधामाचे मालक बनवतात. तुम्ही म्हणणार की आता आपण नरकाचे मालक आहोत. दुनियेला तमोप्रधान तर बनायचेच आहे. सर्वजण पतित आहेत, तेव्हाच तर पावन समोर जाऊन नमस्ते करतात. आता बाबा म्हणतात, श्रीमतावर चाला. जन्मोजन्मींचे ओझे डोक्यावर खूप आहे. नाही तर त्राही त्राही करावे लागेल. ते तर समजतात की आत्मा निर्लेप आहे, परंतु नाही, आत्माच सुख दुःख भोगते हे कोणी समजत नाहीत. बाबा सारखे समजावून सांगतात, ध्येय खूप उच्च आहे. यावेळी तुम्ही पुरुषार्थ करता कारण दुःखी आहात. तुम्ही जाणता की सतयुगामध्ये आपण खूप सुखी राहणार. तिथे हे माहीत नसणार की आपल्याला पुन्हा दुःखधाममध्ये जायचे आहे. आपण सुखामध्ये कसे येणार, किती जन्म घेणार काही जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता उच्च कोण आहे. तुम्ही ईश्वराची संतान असल्यामुळे जसे ईश्वर ज्ञान संपन्न आहेत तसेच तुम्ही पण ज्ञान संपन्न होणार. आता तुम्ही ईश्वरीय संतान आहात, परंतु क्रमवारीने आहात. काही जण खूप मस्त आहेत. ते समजतात की आपण बाबांच्या मतावर चालत राहतो. जेवढे श्रीमतावर चालणार तेवढे श्रेष्ठ बनणार. समोर बसून बाबा मुलांना समजावतात, मुलांनो, देह अभिमान सोडा, देही अभिमानी बना. सतत बाबांची आठवण करा. बाबा तर नेहमी सुखदाता आहेत. असे नाही की दुःख पण बाबाच देतात. बाबा कधीच मुलांना दुःख देणार नाहीत. मुलं स्वतःच्या उलट्या वागण्यामुळे दुःख प्राप्त करतात. बाबा दुःख देऊ शकत नाहीत. जसे कोणी म्हणतात, हे ईश्वरा मूल द्या तर कुळाची वृद्धी होईल. मग मुलावर खूप प्रेम करतात. बाकी दुःख स्वतःच्या कर्मानेच प्राप्त होते. आता बाबा तुम्हाला खूप सुखी बनवतात. बाबा म्हणतात, श्रीमतावर चाला. आसुरी मतावर चालल्यामुळे तुम्ही दुःख प्राप्त करता. मुलं पिता किंवा शिक्षक किंवा मोठ्यांची आज्ञा न मानल्यामुळे दुःखी होतात. दुःखदायी स्वतःच बनतात, मग मायाचे बनून जातात. ईश्वराची मत आत्ताच तुम्हाला प्राप्त होते. ईश्वरीय मताचा परिणाम 21 जन्म चालतो. मग अर्धा कल्प मायेच्या मतावर चालता. ईश्वर एकदाच येऊन मत देतात. माया तर अर्ध्या कल्पापासून मत देत राहते. बाबा एकदाच मत देतात. मायाच्या मतावर चालून 100% दुर्भाग्यशाली बनतात. तर जे चांगली फुलं आहेत ते आपल्याच खुशीमध्ये नेहमी मस्त राहतात. क्रमवारीने आहेत ना. परवाने काही तर बाबांचे बनून श्रीमतावर चालत राहतात. गरीबच आपला हिशोब लिहितात. सावकारांना भीती वाटते की इथे आपले पैसे घेऊन टाकतील. सावकारांसाठी मोठे कठीण आहे. बाबा म्हणतात, मी गरीब निवास आहे. दान सुद्धा गरिबांना दिले जाते. सुदामाची गोष्ट आहे ना. कच्चे पोहे घेऊन त्यांना महल दिला. तुम्ही गरीब आहात. आता समजा कोणाकडे 20-25 रुपये आहेत. त्यामधून 20-25 पैसे देतात. सावकार 50,000 देईल. तरी पण त्या दोघांचे बरोबर होऊन जाते. म्हणून गरीब निवाज या नावाचे गायन करतात. सावकार लोक म्हणतात, आम्हाला वेळ मिळत नाही कारण पूर्ण निश्चय नाही. तुम्ही गरीब आहात. गरिबांना धन मिळाल्यावर खुशी होते. बाबांनी समजावले आहे, येथील गरीब तिथे म्हणजे स्वर्गामध्ये सावकार बनतात आणि येथील सावकार तिथे गरीब बनतात. काही जण म्हणतात, आम्ही यज्ञाचा विचार करू का कुटुंबाचा विचार करू.
बाबा म्हणतात, तुम्ही तुमच्या कुटुंबाची खूप चांगली सांभाळ करा. चांगले आहे, तुम्ही यावेळी गरीबच आहात. सावकार असले असते तर बाबांकडून पूर्ण वारसा घेऊ शकले नसते. संन्यासी असे म्हणणार नाहीत, ते तर पैसे घेऊन स्वतःची जहागीर बनवतात. शिवबाबा असे बनवत नाहीत. ही घरं इत्यादी सर्व तुम्हा मुलांनी स्वतःसाठी बनवले आहेत. ही कोणाची जहागीर नाही, हे तर तात्पुरते आहे. कारण शेवटी मुलांना इथे येऊन राहायची आहे. आपली आठवण पण इथेच आहे. तर शेवटी इथे येऊन विश्राम घेणार म्हणजे मधुबनला जाणार. बाबांकडे तेच येऊ शकतील जे योग्य असतील. त्यांनाच मदत प्राप्त होईल. बाबांची खूप मदत मिळते. तुम्हाला इथे बसून विनाश पाहायचा आहे. जसे सुरुवातीला बाबांनी तुम्हा मुलांची करमणूक केली होती, मग शेवटी सुद्धा असेच करमणूक सुरू करतील. खूप प्रेम करतील. असे वाटेल जसे काय वैकुंठात बसलो आहोत. असे खूप जवळ जातील. हे तर समजता की आपण यात्रेवर आहोत. थोड्या वर्षांनी विनाश होणारच. तुम्ही खूप आनंदी होऊन जाणार. बस आपण जाऊन आता राजकुमार बनणार. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. प्रत्येक मुलाला समजायला हवे की मी किती ज्ञानाचा सुगंध देतो. कोणाला ज्ञान आणि योगाचे शिक्षण देतो का? जे करतात ते मनातून प्रफुल्लित राहतात. बाबा जाणतात की हे कोणत्या अवस्थेत राहतात. ह्यांची अवस्था कुठपर्यंत धारणा करेल. धारणा त्यांची होणार जे परवाने बनले असतील. बाबा समजावतात, मायेची वादळं खूप येतील, त्यापासून स्वतःला वाचवायचे आहे. आता हा राजयोग परमपिता परमात्मा येऊन शिकवतात. परमात्मा येऊन आत्म्यांना समजावतात. आत्म्याला ज्ञान आहे की मी आत्मा आपल्या भाऊ आत्म्याला समजावत आहे. जसे परमात्मा पिता आम्हा आत्मारूपी मुलांना समजावतात. आपण सुद्धा आत्मा आहोत. बाबा आपल्याला शिकवतात. आपण पुन्हा या आत्म्यांना समजावतो. परंतु आत्म्याचा निश्चय न झाल्यामुळे स्वतःला मनुष्य समजतात आणि मनुष्यांनाच समजावतात. मी परमात्मा तुम्हा आत्म्यांसोबत बोलतो, तुम्ही आत्म्यांना सांगता. असे तुम्ही देही अभिमानी होऊन कोणाला सांगितले तर पटकन बाण लागेल. आपण कर्मेंद्रियाद्वारे ऐकतो. बाबा म्हणतात, मी आत्म्यांसोबत बोलतो. बाबांचा आदेश आहे, अशरीरी बना, देहाभिमान सोडा, माझी आठवण करा. हे बुद्धीमध्ये यायला हवे. आपण आत्म्यांसोबत बोलतो, देहासोबत नाही. जरी स्त्री आहे तिच्या पण आत्म्यासोबतच बोलता ना. तुम्ही मुलं समजता आपण बाबांचे तर बनलो आहोत, परंतु नाही, ह्यामध्ये खूप सूक्ष्म बुद्धी चालते. मी आत्मा आहे. मी ह्यांच्या आत्म्याला समजावत आहे. हा आपला भाऊ आहे. ह्यांना हा रस्ता सांगायचा आहे. आत्मा समजत आहे असे समजावून सांगा, तर आत्म्याला बाण लागेल. देहाला पाहून समजावता तर आत्मा ऐकत नाही. पहिले ही सावधानी द्या, म्हणजे सावध करा की मी आत्म्यासोबत बोलत आहे. आत्म्याला पुरुष किंवा स्त्री काहीच म्हणणार नाही. आत्मा तर वेगळी आहे. स्त्री पुरुष देहाचे नाव पडते. जसे ब्रह्मा सरस्वतीला स्त्री पुरुष म्हणणार, शिवबाबांना पुरुष किंवा स्त्री म्हणणार नाही. तर बाबा आत्म्यांना समजावतात. हे मोठे ध्येय आहे. हा मुद्दा खूप गंभीर आहे. आत्म्याला इंजेक्शन लावायचे आहे, तेव्हाच देह अभिमान सुटतो. नाही तर सुगंध येणार नाही, तेवढी ताकद राहणार नाही. गोष्ट खूप छोटी आहे. आपण आत्म्यांसोबत बोलतो. बाबा म्हणतात, तुम्हाला वापस जायचे आहे, म्हणून देही अभिमानी बना. मन मना भव, मग आपोआपच मध्याजी भव येते. आता खूप सूक्ष्म बुद्धी प्राप्त होते. तर सकाळी बसून विचारसागर मंथन करायचे आहे. दिवसा तर सेवा करायची आहे, कारण कर्मयोगी आहात. जसे लिहिले पण आहे की झोपेला जिंकणारे बना.
रात्री जागून कमाई करा. दिवसा तर मायाचे मोठे जाळे आहे. अमृत वेलेला वातावरण चांगले असते. बाबांना असे लिहून पण देत नाहीत की अमुक वेळी उठून विचारसागर मंथन करतो. मोठी मेहनत आहे. तुम्ही विश्वाचे मालक बनता. इथे तर हदचे मालक आहात. पाण्याच्या हद्दीवर सुद्धा किती भांडणं चालतात. शत्रुत्व होऊन गेले आहेत, म्हणजे वैरभाव खूप वाढला आहे. आपापसात एकमेकांना भाऊ समजत नाहीत. फक्त असे म्हणतात की आपण सगळे एक आहोत. एक तर असू शकत नाहीत. अनेक आत्मे आहेत. सर्वांचा आपापला अभिनय आहे. जसे तुम्ही इथे बसले आहात, कल्पापूर्वी पण असेच बसले होते. विश्व नाटकानुसार पानं हलतात. असे नाही की प्रत्येक पानाला परमात्मा हलवतात. अशा प्रकारच्या गोष्टी पहिले समजून मग समजावून सांगा. प्रत्येकजण समजू शकतो की आपण परवाने बनलो आहोत का? आपण बाबांच्या मतावर चालतो का? फालतू गोष्टी तर करत नाही. कुठे आपला पैसा पाप कर्मासाठी वापरत तर नाही. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, स्वतःला आत्मा समजून आत्म्यासोबत बोलायचे आहे. देही अभिमानी बनून ऐकल्याने आणि ऐकवल्याने धारणा चांगली होईल. दुसरा सारांश, झोपेला जिंकणारे बनायचे आहे. रात्री जागून कमाई करायची आहे. विचार सागर मंथन करायचे आहे. कोणत्याही फालतू गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही. आजचे वरदान आहे, मायेच्या ज्ञानापासून इनोसेंट म्हणजे निष्पाप आणि ज्ञानामध्ये सेंट म्हणजे महान बनणारे संपूर्ण पवित्र भव. विस्तार आहे, जसे सतयुगी आत्मे विकारांच्या गोष्टींच्या ज्ञानापासून इनोसेंट असतात म्हणजे अनजान असतात. ते संस्कार स्पष्ट स्मृतीत राहतील तर मायेच्या ज्ञानापासून इनोसेंट बनणार. परंतु भविष्य संस्कार स्मृतीमध्ये स्पष्ट तेव्हाच राहतील जेव्हा आत्मिक स्वरूपाची स्मृती नेहमीसाठी आणि स्पष्ट होईल. जसा देह स्पष्ट दिसतो तसे आपल्या आत्म्याचे स्वरूप स्पष्ट दिसायला हवे, म्हणजे अनुभवास यायला हवे. तेव्हाच म्हणणार मायापासून इनोसेंट आणि ज्ञानामध्ये सेंट म्हणजे संपूर्ण पवित्र. आजचे बोधवाक्य आहे, मनातील अशुद्धी संपूर्ण शुद्ध बनण्यामध्ये विघ्न आणते. ओम शांती.